रात्रीचे 11:30 वाजले होते. शहर शांत झोपलं होतं, पण त्यांच्या घरात मात्र जागेपणाचा आवाज होता. खिडकीत उभी राहून बायको वारंवार फोनकडे पाहत होती. तिचा नवरा लोकांचा सगळ्यात आवडता नेता, हजारो लोकांचा आधार, आज घरी परत येणार होता. त्यांच्या छोट्या मुलाने दरवाजाजवळ उभं राहून कागदाचा छोटा झेंडा बनवला होता. बाबा आले की मी हा त्यांना दाखवणार, तो उत्साहाने आपल्या आईला म्हणत होता. त्याची आई त्याच्या बोलण्यावर हसत होती, पण तिच्या मनात एक अजब अस्वस्थता होती, कारण काही दिवसांपासून तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर तिला तणाव दिसत होता. तो म्हणायचा, राजकारणात सगळेच हसतात, पण सगळेच आपले नसतात ग. पण त्या शब्दांचा अर्थ तिला तेव्हा नीट समजला नव्हता. अचानकच तिचा फोन वाजला. एका अनोळखी आवाजाने तिला सांगितलं, दादा बसलाय, त्या विमानाचा संपर्क आता तुटला आहे. त्या एका वाक्याने घरातील वेळ थांबली. बायकोच्या हातातून फोन खाली पडला. त्यांचा मुलगा अजूनही दरवाजाकडे पाहत होता. त्याला काहीच कळलं नव्हतं. काही तासांतच न्यूज चॅनलवर ब्रेकिंग बातमी आली. लोकप्रिय नेत्याचं विमान अपघातग्रस्त. घरात लोकांची गर्दी वाढली. कॅमेरे, माईक, राजकीय कार्यकर्ते, नातेवाईक सगळे आले. पण त्या गर्दीत त्या नेत्याची बायको आणि त्याचा मुलगा एकटेच होते. मुलगा पुन्हा पुन्हा आईला विचारत होता, आई, बाबा काय येत नाहीत? पण तिच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. काही दिवसांनी नवऱ्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा झाली. शोकसभेत लोक रडत होते, भाषणं देत होते, मोठमोठे शब्द बोलत होते. त्यांनी समाजासाठी खूप केलं. त्यांच्यासोबत असं घडायला नको हवे होते. पण बायकोच्या मनात एकच प्रश्न जळत होता, नवऱ्याचा हा साधा अपघात होता का? की कोणाच्या सत्तेच्या खेळात तिचा संसार उद्ध्वस्त झाला? तिच्या नवऱ्याच्या आठवणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात होत्या. त्याचा हसणारा फोटो, मुलासोबत खेळताना काढलेले व्हिडिओ आणि तिला लिहिलेली छोटी चिठ्ठी, मी उशिरा येईन, पण तुझ्यासाठी माझ्याकडे वेळ नेहमीच असेल. त्या चिठ्ठीकडे पाहून तिचं हृदय तुटायचं. एके दिवशी नवऱ्याचा जुना मित्र तिच्याकडे आला. त्याच्या डोळ्यात संशय होता. वहिनी, हे काहीतरी वेगळं आहे, तो तिला म्हणाला. त्यानं विमानाच्या शेवटच्या तपासणीचा रिपोर्ट तिला दाखवला. सगळंच व्यवस्थित होतं. मग अचानक अपघात कसा झाला? तेव्हा तिच्या मनात पहिल्यांदाच दुःखाऐवजी राग पेटला. दरम्यान राजकारणात हालचाली सुरू झाल्या. आता तिचा नवरा नसल्यामुळे त्याच्या जागेवर कोण बसणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. काही लोक अचानक खूप सक्रिय झाले. काहींनी ती येऊन तिचं सांत्वन दिलं, पण त्यांच्या डोळ्यात सहानुभूतीपेक्षा गणित दिसत होतं. त्याचवेळी एक जुना व्हिडिओ बाहेर आला. तिचा नवरा एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाचा पर्दाफाश करणार होता. ती हादरली. तो कुणाला उघड करणार होता आणि त्यासाठी कोण इतक्या टोकाला जाऊ शकतो? रात्री उशिरा तिचा मुलगा तिच्या जवळ आला आणि तो तिला म्हणाला, आई, हिरो मरतात का ग? तिच्या डोळ्यात त्याच्या त्या प्रश्नानं पाणी आलं. ती त्याला म्हणाली, हिरो कधी मरत नाहीत बाळा, ते आठवणीत जगतात, आपल्या आठवणीतच जिवंत राहतात. पण तिच्या मनात वेगळाच प्रश्न होता, हिरोंना या जगात जिवंत राहू दिलं जातं का? आता बायकोने स्वतः सत्य शोधायचं ठरवलं. ती नवऱ्याच्या ऑफिसमध्ये गेली. त्याच्या डायरीत काही नावे, काही गुप्त मीटिंग्स, काही धमक्या लिहिलेल्या होत्या. एका पानावर लिहिलं होतं, जर काही झालं तर सत्य बाहेर आण. त्या एका वाक्यानं तिच्या आयुष्याला दिशा दिली. त्यानंतर तिला अनोळखी फोन येऊ लागले, जास्त शोध घेऊ नकोस, कोणीतरी सांगायचं. घराबाहेर संशयास्पद गाड्या तिला दिसू लागल्या. नातेवाईक घाबरले, पण ती मात्र थांबली नाही, कारण तिच्याकडे गमावण्यासारखं आता काही उरलंच नव्हतं. नवऱ्याच्या त्या मित्रानं तिला एका तांत्रिक तज्ज्ञाशी भेट घडवून आणली. त्याने सांगितलं की विमानाच्या रेकॉर्डिंगमध्ये छेडछाड असू शकते. बायकोच्या हातात आता शंकेपेक्षा जास्त एक धागा होता. तिने पत्रकार परिषद घेतली. तिचा आवाज थरथरत होता, पण डोळ्यात मात्र काहीच भीती नव्हती. मला बदला नको, मला फक्त
माझ्या नवऱ्यासोबत घडलेलं सत्य हवं आहे, ती म्हणाली. लोक तिच्या मागे उभे राहू लागले. सोशल मीडियावर आंदोलनं सुरू झाले. सत्य बाहेर आणा. पण सत्तेच्या भिंती जाड होत्या. एक दिवस मुलगा शाळेतून परत आला आणि म्हणाला, आई, मी भाषण केलं. मी आज भाषणात म्हटलं की माझे बाबा लोकांसाठी लढले. तेव्हा ती ते वाक्य ऐकून रडली, दुःखाने नाही, अभिमानाने. महिन्यांच्या संघर्षानंतर काही गोष्टी पटपट बाहेर आल्या. विमानाच्या देखभालीत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा संशय मजबूत झाला. काही प्रभावी लोकांची नावे चर्चेत आली. केस कोर्टात गेली. मीडिया, राजकारण, लोकांचा दबाव, सगळं काही एकत्र आलं. वर्षभरानंतर काही दोषींना शिक्षा झाली. पण बायकोला माहिती होतं, तिचा नवरा परत आता काही येणार नव्हता. एके संध्याकाळी ती आणि त्यांचा मुलगा समुद्रकिनारी बसले होते. सूर्य मावळत होता. मुलगा तेव्हाच आईला म्हणाला, आई, राजकारण वाईट असतं का गं? ती हसली. डोळ्यात पाणी घेऊन ती आपल्या मुलाला म्हणाली, राजकारण वाईट नसतं, पण सत्तेचा लोभ माणसाला वाईट बनवतो. त्या क्षणी तिला जाणवलं, तिचं दुःख संपणार नाही, पण तिचा लढा इतरांसाठी मार्ग बनेल. तिचा नवरा देवासारखा माणूस या जगातून गेला होता, पण त्याची माणुसकी हजारो लोकांच्या मनात आजही जिवंत होती. ती आता फक्त एका नेत्याची पत्नी नव्हती, ती सत्यासाठी उभी राहिलेली एक आई होती. आणि तिच्या डोळ्यात एक शांत निर्धार होता, कोणाच्याही सत्तेसाठी पुन्हा एखादं निष्पाप घर उद्ध्वस्त होऊ नये. सत्ता तात्पुरती असते, पण माणुसकी आणि सत्य कायम जिवंत राहतात. राजकारण स्वतः वाईट नसतं, पण जेव्हा माणूस सत्तेच्या आणि पैशांच्या लोभात अंध होतो, तेव्हा माणुसकी मात्र हरवते. काही लोक आपल्या फायद्यासाठी स्वतःची मूल्य विकतात आणि त्या स्वार्थाच्या खेळात निष्पाप जीव बळी पडतात. सत्ता मिळवण्याची स्पर्धा जेव्हा जीवापेक्षा मोठी होते, तेव्हा हा समाज जखमी होतो. म्हणूनच खरा बदल राजकारणात नाही तर माणसांच्या मनात हवा. कारण पैसा आणि सत्ता तात्पुरती असते, पण एक चुकीचा निर्णय कायमचं एखादं घर उद्ध्वस्त करू शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, शेवटी एकच लक्षात ठेवावं की कोणतीही सत्ता माणुसकीपेक्षा मोठी नसते. बाकी राजकारण खूपच भंगार असतं. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.